मित्रांनो, जय शिवराय। आपला मी एक नवीन ब्लॉग आता बनवायला घेतो आहे। तर ह्याचं कारण हे आहे की उद्या गुढीपाडवा आहे आणि ज्या एरियामध्ये मी राहतो त्या एरियाचं नाव काजूपाडा आणि काजूपाड्यामध्ये दरवर्षी आमची काजूपाड्याची शोभायात्रा निघते। तर मिरवणूक असते आपली। 2016 मध्ये आम्ही या शोभायात्रेला सुरुवात केली। तर 2016 पासून 2024 म्हणजे हे आमचं 9वं वर्ष आहे। तर दरवर्षी आम्ही गुढीपाडव्याला आम्ही ही शोभायात्रा आम्ही करतो, जे आम्ही सगळे आमचे मित्रमंडळी आहेत। या शोभायात्रेमध्ये कसलं राजकारण वगैरे काही चालत नाही। काजूपाड्याची सर्व मंडळी या शोभायात्रेमध्ये सहभागी होतात। आमची तयारी इथे सगळी पूर्ण चालू आहे। महाराजांची पालखी निघते। अगदी आपले साईबाबांचं हे मंदिर आहे, साईबाबांच्या मंदिरापासून सुरुवात होते आणि ह्याची सांगता पुष्टपती गणपती मंदिर आहे, तर तिकडे त्याची सांगता होते। तर उद्या आपण सगळं बघणारच आहोत। हे बघा, इथे महाराजांची पालखी इथे आता इथे वरती सगळं डेकोरेशन वगैरे पूर्ण होईल आणि हे आपलं साईबाबांचं हे मंदिर आहे। पडदा झाकला इथे, कारण आता रात्रीचे 12:30 वाजून गेलेले आहेत आणि ते सर्वजण इथे तयारी करतात आपली उद्याची। मावळे आम्हीच लढणार, मावळे आम्हीच लढणार, सागर शिवबाच होणार। तर मित्रांनो, तयारी पूर्ण आमची सगळी चालू आहे। डेकोरेशन वगैरे करतील, खूप सारं अजून कामं सुद्धा बाकी आहेत, तर ते सुद्धा पूर्ण करतील। चलो, बाय बाय, शुभरात्री। गुलामी अंधार फिट, सूर्य शिवबा उगवली। सरसरला काटा अंगावर साऱ्या, जय घोष झाला शिवबाचा। हुंकार भर तू गगनाला भिड तू, भंडारा पासून मातीचा। आज मानसार दुमदुमलं आज, चढला याचा भगव्याचा। आज मानसार दुमदुमलं आज, चढला याचा भगव्याचा। मर्द मावळा मी, मर्द मावळा मी, मर्द मावळा मी, मर्द मावळा, मर्द मावळा मी, मर्द मावळा मी, मर्द मावळा मी, मर्द मावळा, मर्द मावळा। तर हाय मित्रांनो, जय शिवराय। तर अखेर आपली आज शिवसकाळ झालेली आहे आणि एकदम सुंदर आपला फेटा बांधलेला आहे दादाने। तर खरंच खूप छान वाटतंय आणि गुढीपाडव्याच्या सर्वप्रथम तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आपल्या मराठी नूतन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। तर आता आपल्या शोभायात्रेला, आपली आज शोभायात्रा निघणार आहे, काजूपाड्याची शोभायात्रा। तर त्या शोभायात्रेला आता सुरुवात होते थोड्या वेळाने। आता घड्याळामध्ये 9 वाजलेले आहेत। तर आपण 7:30चं टायमिंग दिलेला, पण आता सगळी पूर्ण आता तो आपले ढोलचा पथक वगैरे सगळे आता रेडी झालेले आहेत, आलेले आहेत तिथे। सगळे पूर्ण झाल्यावरती आता आपण शोभायात्रेला आपण सुरुवात करणार आहोत। दरी खोऱ्यातून नाद घुमू दे, एकच दिन राती। मी मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी। जिंकुनिया जगभरी शिवबाराचं नाव गाजली। माझा राजा, हे माझा शिवबार, हे माझा राजा, हे माझा शिवबार।
वेळ कधी येऊन तू वाच कसे विसरतो रे आम्ही आम्हा साऱ्यांचा तू बाप मनामधी नाही भाव तरी पूजतो रे तुलाच आमची महाआरती आता थोड्या वेळापूर्वी झाली. खाली वागून नमस्कार. श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की जय. तर मित्रांनो, आत्ताच आपली शोभायात्रा आता त्याची सांगता झालेली आहे आणि आता इथे आम्ही ढोलाचं जे पथक होतं त्यांना आम्ही इथे जेवण आम्ही इथे आणलेलं आहे. तर त्याच्या आधी तुम्हाला मला दाखवायचं आहे की जसं जी आपली शोभायात्रा आहे हे आपलं 9वं वर्ष आहे. तर 2016पासून आम्ही याला सुरुवात केली होती आणि स्वप्नील दादा आहे जो म्हणजे स्वप्नील मोरे तो आपल्याला सांगेल की ह्याचा पाठचं कारण काय. हा माझा दादा आहे स्वप्नील दादा. सर्वप्रथम नमस्कार आणि मराठी नवीन वर्षाच्या हिंदू नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे. नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं मजेचं आनंदाचं आणि भरभराटीचं जाऊ दे. आता विषय आहे तो या नवीन नववर्ष शोभायात्रेचा. काजूपाड्यातील नववर्ष शोभायात्रा ज्या प्रतिष्ठानाने सुरुवात केली त्या प्रतिष्ठानाचं नाव आहे शिवसंस्कृती प्रतिष्ठान. काजूपाड्याची गुढीपाडवा शोभायात्रा 2024. आता ह्या गुढीपाडव्याची सुरुवात झाली कशी, पहिला प्रश्न हा आहे. 2016मध्ये अचानक काही मित्र असतील काही मुलं असतील हे एकत्र आले. त्यांना असं मनामध्ये आलं, कुजबूज झाली. कुजबूज असते ना की काहीतरी केलं पाहिजे आपण मराठी माणसाबद्दल हिंदू गोष्टीबद्दल की आपण सर्व एकत्र राहू या गोष्टीमध्ये. आणि त्या गोष्टीमधून ही नवीन सुरुवात झाली ती म्हणजे काजूपाड्याची गुढीपाडवा शोभायात्रा. तसंच ह्या मंडळाचं प्रमुख उद्दिष्ट या मंडळ नक्की काय काय म्हणजे नुसतं मंडळ आहे की फक्त वर्षापुरती असं नाही तर मंडळ काय कामं करते त्याची उद्दिष्ट काय आहेत या भरपूर सारी गोष्टी असतात. जेव्हा एखादी गोष्ट बनते त्यामागे भरपूर कारणं असतात. तर सर्वप्रथम कारण असं आहे की या शिवसंस्कृती प्रतिष्ठानाचं पहिलं उद्दिष्ट असं आहे की ही सर्व काजूपाड्यातली मराठी माणसं हिंदू माणसं आहेत ही एकत्र येऊन कुठेतरी एका छताखाली एक सण साजरा व्हावा. आणि मेन गोष्ट सुरुवातीला भरपूर 4-5 मुलं एकत्र आली. असं झाल्यानंतर 12-15 असं करून हे 25-30 मुलांची कमिटी झाली.
जसं संत बोलतात इवलेश झाडं लाविली दारी त्याचा वेणू गेला गगनावरी, अशी सुंदर सुरुवात, भरपूर सारं यश आणि भरपूर सारे मेहनत असते मुलांची. गेले 10 दिवस 1 महिना आणि प्रत्येक जण हा कामाधंद्याला जाणारा मुलगा आहे याच्याबद्दला, तरी तो भरपूर सारा वेळ देतो आणि शोभायात्रा यशस्वी करा वगैरे. प्रत्येक मुलाचा सहभाग हा सेम आहे, त्यामुळे गुढीपाडवा शोभायात्रा एवढ्या मोठ्या लेवलला सर्वजण एकत्र करू शकतात. खरंच खूप आपणला तो समजलं असेल की ह्याच्या पाठचं कारण काय आहे ते. तर मित्रांनो, हा स्वप्नील दादा आहे. तर तुम्हाला ह्याच्याबद्दल सांगायची म्हणजे अगदी पहिल्यापासून अगदी जी आपली व्याख्याने देतो महाराजांची वगैरे तेव्हापासून ह्याला मी ओळखतो. आणि फार म्हणजे जसं की माणसांना कसं ओळखायचं, माणसं आपली नाती आपण कशी जपली पाहिजेत, या सगळ्या गोष्टी मी ह्याच्याकडून शिकलेलो आहे. आणि तुम्हाला मी सगळ्यांची ओळख करून देतो. तर दादा आहे, नमस्कार. आणि इथे हा माझा अभिषेक दादा आहे, आपल्या बाजूलाच राहतो. ओम साईराम सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांना. धन्यवाद. सुखाच्या, समृद्धीचा आणि भरभराटीचा. आणि हा आमचा प्रमोद दादा आहे. नमस्कार. आता सध्या तो जेवण वाढतो. आता जे आपले ढोलशा पथक आहेत त्यांच्यासाठी तो जेवणाची तयारी चालू आहे इथे. आणि इथे महेंद्र दादा आहे आणि त्या संकेत दादा आहे आमचा. नमस्कार सगळ्यांना, गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा आणि सगळ्यांना हे वर्ष सुख समृद्धी आणि भरभराट जाऊ हे सगळ्यांना शुभेच्छा देतो. वा. जी शोभायात्रा होती ती अगदी उत्कृष्ट पद्धतीने आपली समाप्त झालेली आहे याची सांगता. मातीचा, मराठीचा, महाराष्ट्राचा आणि माझ्या महाराजांचा. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलेच नसते तर हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. मित्रांनो, वर्षभर आपण मराठी करत मिरवत असतो. नकळत कधी भगवा झेंडा जरी हातात धरला तरी आपली छाती कितपट फुगून जाते. दरवर्षी आपण मराठी नूतन वर्षाची गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत मोठ्या जल्लोषात करतो. या सर्व गोष्टी कुणामुळे? तर हे सारं काही आपल्याला आज शक्य होत आहे ते फक्त आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांमुळेच. पण खरंच आपण सर्वजण मराठी नूतन वर्षाचं स्वागत करतो का? सांगायचं कारण एकच आहे की जितक्या आवडीने तुम्ही 31 डिसेंबर हा परकीयांचा सण साजरी करून इंग्रजी नवीन वर्षाचं स्वागत जसे मोठ्या जल्लोषात करता, तसंच जर आपण गुढीपाडव्याला आपल्या मराठी नूतन वर्षाचं स्वागत मोठ्या जल्लोषात केलेत तर ती आपल्या महाराजांना खरी आदरांजली असेल. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. येणारे नवीन वर्ष हे तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला सुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे आणि भरभराटीचे जाओ हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना. पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवराय.